पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप. स्वागत आहे तुमचं आज काय बनवूया मध्ये. श्रावण म्हणजे व्रतवैकल्यांचा, सण उत्सवांचा आणि भक्तिभावाचा मास. चला तर मग श्रावण मासानिमित्त बनवूयात पारंपरिक पदार्थ, नैवेद्याची थाळी आणि खास गोडाधोडाचे पदार्थ. सांगा तर मग आज काय बनवूया. श्रावणी सोमवार विशेष जेवण कसं बनवायचं ते बघतोय. तर सगळ्यात आधी सुरुवातीला इथे आपण बनवतोय तिखमिठलं. तर यासाठी काय केलंय, देठ काढलेल्या हिरव्या मिरच्या मी गॅसवर म्हणजे आपण वांग जसं भाजतो त्याच पद्धतीने दोनही बाजूने छान अशा भाजून घेतलेल्या आहेत. तुम्ही बघू शकाल खरपूस भाजलेल्या मिरच्या आहेत. या मिरच्या घेऊयात मिक्सरमध्ये. यामध्येच आपण घेतोय दही, कोथिंबीर, चवीपुरतं मीठ, साखर. झाकण लावूयात आणि मिक्सरमध्ये याची मस्तपैकी पेस्ट करून घेऊ. आता हे तयार जी आपण पेस्ट करून घेतलेली आहे ही काढूयात एका बाउलमध्ये. तिखमटल्यावर आता आपण मस्त खमंग अशी फोडणी घालूयात. तेल गरम केलं, यामध्ये घालूयात मोहरी अर्धा चमचा. मोहरी छान फुलली की जिरं, अगदी चिमूटभर हिंग. गॅस बंद करते आणि घालूयात यामध्ये कढीपत्ता. आता ही खमंग अशी फोडणी आपण घालूयात. क्या बात आहे, मस्त तिखमिठलं आपलं बनवून तयार आहे. श्रावण सोमवार विशेष तिखमिठलं करण्यासाठी लागणारं साहित्य: 6 ते 7 हिरव्या मिरच्या, पाव कप दही, कोथिंबीर, चवीनुसार मीठ, चवीनुसार साखर, 1 चमचा तेल, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, चिमूटभर हिंग, कढीपत्ता. हिरव्या मिरच्या भाजून घ्यायच्या आणि यात दही, कोथिंबीर, मीठ आणि साखर घालत हे मिश्रण दळून घ्यायचं आणि यावर मोहरी, जिरं, हिंग, कढीपत्त्याची फोडणी घालायची. झालं आपलं श्रावण सोमवार विशेष तिखमिठलं तयार. आता बनवूयात मस्त असा सात्विक डाळ पालक. त्यासाठी चमचाभर तेल गरम करायचं. यामध्ये घालायचे मोहरी मस्त तडतडली की जिरं, किसलेलं आलं, हिंग चिमूटभर, हिरव्या मिरच्या मिक्स करूया आणि यामध्ये घालूयात टोमॅटो. मिक्स करायचं आणि 2 ते 3 मिनिटं आपण टोमॅटो छान परतून घेऊयात. ओव्हरकुक करायची गरज नाही, हलकेसे मऊ होईस्तोवर फ्राय करूया. तर खमंग असा सुवास येतो. आता यामध्ये घालूयात मसाले: हळद, लाल तिखट, धनेपूड आणि अर्धा चमचा गरम मसाला. मिक्स करूया. यामध्ये घालूयात शिजवलेली डाळ शिजवून छान अशी घोटून घेतली आहे. मिक्स करूया. तर यामध्ये घालूयात चवीपुरतं मीठ, थोडंसं पाणी कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यापुरतं आणि बारीक चिरलेलं पालक. तर पालक जर इथे खूप दिसत असला तरी काय होतं ना, कुठलीही पालेभाजी शिजली की ती श्रिंक होते, बारीक होते. आता हे डाळ आणि पालक एकत्र आपण एक साधारणपणे 5 ते 6 मिनिटं छान शिजवून घेऊया. इथे डाळ पालक मी मस्त 7 ते 8 मिनिटं शिजवलेलं आहे. तुम्ही बघू शकाल छान दिसतंय, सुवास भन्नाट आहे. श्रावण सोमवार विशेष डाळ पालक करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 मोठा चमचा तेल, 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे, 1 चमचा किसलेलं आलं, चिमूटभर हिंग, 2 चिरलेल्या हिरव्या मिरच्या, 1 चिरलेला टोमॅटो, पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धणेपूड, अर्धा चमचा गरम मसाला, 1 कप तूर डाळ, चवीनुसार मीठ, पाणी, 2 कप बारीक चिरलेला पालक. मोहरी जिऱ्याच्या फोडणीत आलं, हिंग, हिरव्या मिरच्या, टोमॅटो, हळद, तिखट, धणेपूड, गरम मसाला मिसळून घेत यात शिजवलेलं वरण घालायचं. आता यात मीठ,
पाणी आणि पालक घालत एकत्र हे मिश्रण शिजवून घ्यायचं. झालं आपलं श्रावण सोमवार विशेष डाळ पालक तयार. आता बनवूयात कुरकुरीत असे मसाल्याचे काप. तर त्यासाठी इथे ना मी बटाट्याचे स्लायसेस घेतलेत. हे करण्यासाठी एक मोठा बटाटा घ्यायचा, त्याचे साल काढून घ्यायचं. साल व्यवस्थित काढून झालं की त्याचे असे थोडेसे ना जाडसर काप करून घ्यायचे. खूप अगदी वेफर्सला बनवतो तसे पातळ काप नाही आहेत. आता आपण यावर घालतोय लाल तिखट, थोडेसे धणेपूड फक्त घालते. धणेपूड नाही घातली तरी चालेल. आणि चवीपुरतं मीठ. हे आता मिक्स करूयात. आता हे बटाटे छान कोट करून झाले की इथे मी घेतलेला आहे जाड रवा. या जाड रव्यामध्ये दोनही बाजूने हे काप छान असे कोट करून घ्यायचे. काप बनवून तयार आहेत. आता आपण हे शॅलो फ्राय करूयात. सो हे गरम तेलामध्ये आपण घालून घेऊयात. आणि मस्त खरपूस होईपर्यंत दोनही बाजूने तळूयात. एक बाजू तळून झाली की हे उलटवूयात काप. दुसऱ्या बाजूने छान खरपूस करून घेऊयात. छानपैकी फ्राय करून झालेले आहेत. आता हे काप आपण काढूयात एका टिश्यू पेपरवर. श्रावण सोमवार विशेष मसाला काप करण्यासाठी लागणारं साहित्य: एक मोठा बटाटा, एक चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धणेपूड, चवीनुसार मीठ, जाड रवा, तेल. बटाट्याचे अशा पद्धतीने काप करायचे आणि यावर तिखट, धणेपूड, चवीप्रमाणे मीठ मिसळून घेत रव्यात हे काप घोळवून घ्यायचे आणि गरम तेलात हे तळून घ्यायचे. झाले आपले श्रावण सोमवार विशेष मसाल्याचे काप तयार. चला तर मग आता पीठ पेरलेली ढोबळी मिरचीची भाजी कशी बनवायची ते बघूयात. तव्यामध्ये 2 चमचे थोडंसं जास्त तेल गरम केले, कारण पीठ पेरलेल्या भाज्यांना तेल थोडंसं जास्त असेल तर त्याची चव छान लागते. मोहरी मस्त तडतडली की जिरं, हिंग, कढीपत्ता आणि यामध्ये घालूयात ढोबळी मिरची. ढोबळी मिरचीचं देठ काढून बिया काढून अशा मोठ्या मोठ्या चंक्समध्ये कट केलेली आहे. मिरची घातल्यानंतर झाकण ठेवून एक 4 ते 5 मिनिट हलकीशी वाफवून घेऊयात ढोबळी. तर इथे ढोबळी मिरची मी जेमतेम एक 4 ते 5 मिनिटं वाफवून घेतलेली आहे. मस्त तुम्ही बघू शकाल हलकीशी मऊ झालेली आहे. ओव्हरकुक नाही करायची मिरची आपल्याला, कारण बेसन घातल्यानंतरही ती छान शिजते. ते यामध्ये घालूयात अर्धा चमचा धणेपूड, गरम मसाला अर्धा चमचा, लाल तिखट 1 चमचा भर, मीठ चवीपुरतं. हे मिक्स करूयात सगळे चिन्ह. आणि आता काय करायचं, आता यामध्ये घालूयात भाजलेलं बेसन. तर मी इथे काय केलं आहे, बेसन घेतलं, तव्यामध्ये घातलं आणि मध्यम आचेवर हलकासा सोनेरी रंग येईस्तोवर छानपैकी असं भाजून घेतलं. यावर घालूयात 4 दाणे साखरेचे. ऑप्शनल आहे, स्किप करू शकता. आता हे मिक्स करूयात. आता हे पिठाचं छान कोटिंग आलं मिरचीला की झाकण ठेवायचं आणि अगदी लो टू मिडियम हीटवर छानपैकी 8 ते 10 मिनिट हे बेसन आणि मिरची आपण शिजवून घेणार आहोत. बेसनचा जो कच्चेपणा आहे तो पूर्ण निघून गेला पाहिजे. चला तर मग इथे भाजी मस्तपैकी 10 मिनिटं मी वाफवून घेतलेली आहे. आता झाकण काढूयात. वा, मस्त असा तो बेसन आहे ते फुललेलं आहे. आता घालूयात बारीक चिरलेली कोथिंबीर. मिक्स करूयात. पीठ पेरलेली ढोबळी मिरचीची भाजी पण इथे बनवून तयार आहे. श्रावण सोमवार विशेष पीठ पेरून ढोबळी मिरची करण्यासाठी लागणारं साहित्य: 2 मोठे चमचे तेल, अर्धा चमचा मोहरी, 1 चमचा जिरे, चिमूटभर हिंग, ढोबळी मिरची, अर्धा चमचा धणेपूड, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ, अर्धा कप बेसन, चिमूटभर साखर, कोथिंबीर. गरम तेलात मोहरी, जिरं, हिंग आणि कढीपत्ता आणि ढोबळी मिरची घालायची आणि हे मिश्रण वाफवून घ्यायचं. आता धणेपूड, गरम मसाला, तिखट आणि चवीप्रमाणे मीठ मिसळून घेत यात भाजलेलं बेसन आणि थोडीशी साखर घालायची आणि मिसळून घेत हे मिश्रण शिजवून घ्यायचं. यात आवडीप्रमाणे कोथिंबीर घालायची. झाली आपली श्रावण सोमवार विशेष पीठ पेरलेली ढोबळ्या मिरचीची भाजी तयार. श्रावण महिना स्पेशल थाळी आहे, तर गोड पदार्थ झालाच पाहिजे आणि हा श्रावण विशेषच आपण बनवतोय तो म्हणजे गुलगुले. तर त्यासाठी काय करायचं आहे, अर्धा कप आपण इथे घेतोय पाणी.
यामध्ये घालते मी गूळ. तर इथे मी गूळ पावडर घेतली, पटकन विरघळते. गूळ वापरला तरी चालेल. मिक्स करूयात. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.